हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण मेटॅलर्जिकल ऑपरेशनला सुरुवात केली होती. मेटॅलर्जीमध्ये काय करतो आपण, कमर्शियली प्युरिफिकेशन केलं जातं मेटलचं. जी काही ओर जमिनीतून काढली जाते, त्या ओरच्या प्युरिफिकेशनसाठी ज्या काही मेथड्स, ज्या काही स्टेप्स अप्लाय केल्या जातात त्यांचा स्टडी करतो आपण. मग कालच्या दिवशी फर्स्ट स्टेप बघितली आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, आणि त्यानंतर बघितलं पुढची स्टेप ऑक्सिडेशन ऑफ ओर्स. बरोबर. कॉन्सन्ट्रेशनमध्ये जे काही हलक्या फुलक्या इम्प्युरिटीज असतात त्या बाजूला केल्या जातात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या आपण, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस, हायड्रोलिक क्लासिफायर मेथड, अशा 3-4 महत्त्वाच्या ज्या काही महत्त्वाच्या स्टेप्स होत्या त्याच्यामध्ये, किंवा ज्या काही प्रोसेस होत्या वेगवेगळ्या ओरसाठी त्या वापरल्या जातात. जशी ओर असेल त्याच्यानुसार सुटेबल प्रोसेस वापरली जाते. ओके. तर त्यानंतर मग पुढे बघितलं होतं आपण ऑक्सिडेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर. ती जी काही कॉन्सन्ट्रेटेड ओर बनवली आपण, त्याच्यातल्या इम्प्युरिटी बाजूला करून त्या कॉन्सन्ट्रेटेड ओरचं ऑक्सिडेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यात जो काही मेटल असेल त्याला ऑक्सिडाईज केला जातो. ओके. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार होते, कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग. रोस्टिंगमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग करतो. कॅल्सिनेशनमध्ये इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन हिटिंग केली जाते. म्हणजे एअरच्या प्रेझेन्समध्ये आणि एअरच्या अब्सेन्समध्ये असे 2 प्रकार होते. बरोबर. म्हणजे जशी ओर असेल तसं तिचं एक तर रोस्टिंग केलं जातं किंवा मग कॅल्सिनेशन केलं जातं. जर कार्बोनेट असतील तर कॅल्सिनेशन करतात, CO2 बाहेर निघून जातो, ऑक्साईड भेटतो. आणि जर सल्फाईडसारखी ओर असेल, ZnS, PbS, तर त्या सल्फाईड ओरचं ऑक्सिडेशन करतात, SO2 गॅस बाहेर निघतो. सल्फाईड ओर असेल तर मग त्याचं ऑक्सिडेशन करून आपल्याला काय भेटतं, आपल्याला सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर निघून जातो आणि काय भेटतो, आपल्याला ऑक्साईड भेटतो त्या ओरचा. झिंकपासून झिंक ऑक्साईड तयार होतो, लेडपासून लेड ऑक्साईड तयार होतो. ओके. मग त्यानंतरची जी पुढची स्टेप आहे, मागच्या स्टेपमध्ये जे काही आपल्याला ऑक्साईड्स भेटले त्या ऑक्साईडला रिड्यूस केलं जातं थर्ड स्टेपमध्ये. बरोबर. मग थर्ड स्टेप आहे रिडक्शन ऑफ ऑक्साईड टू मेटल. मग बघा, द क्रूड मेटल्स कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द रोस्टेड ओर्स बाय एनी ऑफ फॉलोइंग प्रोसेस. तुम्हाला जे काही रोस्टेड ओर भेटल्या आतापर्यंत, कॉन्सन्ट्रेशन केलं, नंतर रोस्टिंग केलं, त्याच्यानंतर तुम्हाला जो काही ऑक्साईड भेटलेला आहे त्या ऑक्साईडचं काय केलं जातं, पुढच्या स्टेपला रिडक्शन केलं जातं. आणि रिडक्शन केल्यावर मग क्रूड मेटल भेटतो आपल्याला. क्रूड मेटल म्हणजे तो पूर्णपणे 100% प्युअर नसतो झालेला अजूनही, तो ऑक्साईड असतो ना, तो ऑक्सिजनला अजून बाजूला करायचं बाकी आहे. ठीक आहे. मग तो क्रूड मेटल आपल्याला तयार करायचा असतो ऑक्सिजनला बाहेर काढून. त्याच्यानंतर मग फायनली रिफायनिंग असते. त्या रिफायनिंग नंतर मग आपल्याला प्युअर मेटल भेटतो. अशा टोटल 4 स्टेप्स आहेत. त्यातली तिसरी स्टेप आपण सुरू करतोय आता. जे काही रोस्टिंग किंवा कॅल्सिनेशन करून जे काही ऑक्साईडवर आपल्याला भेटली, त्या ऑक्साईडला आता काय करतो आपण, पुढच्या स्टेपमध्ये रिड्यूस करणार आहोत, म्हणजे त्याच्यातला ऑक्सिजनला बाजूला काढणार आहोत. ओके. मग बघा, त्याच्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रोसेस वापरल्या जातात. मग कुठल्या प्रोसेस आहेत, एक आहे पायरोमेटॅलर्जी. पायरोमेटॅलर्जीमध्ये काय करतात, इन दिस प्रोसेस कॉन्सन्ट्रेटेड ओर्स रिड्यूस टू क्रूड मेटल्स बाय हिटिंग ॲट हाय टेम्परेचर. काय केलं जातं, तुम्हाला जे काही रोस्टेड ओर भेटलेली असेल, कॉन्सन्ट्रेटेड रोस्टेड ओर असते, तिला काय केलं जातं, रिड्यूस केलं जातं टू फॉर्म क्रूड मेटल्स बाय हिटिंग ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला हिटिंग करून काय केलं जातं, त्या ऑक्साईडला क्रूड मेटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. मग याच्यामध्ये कुठली स्टेप्स असतात बघा, स्मेल्टिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. स्मेल्टिंग म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग impure molten metal from its ore at a high temperature using suitable flux and reducing agent. आता हा फ्लक्स म्हणजे काय, हा महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यावरती बरेच MCQ बनवले जातात. ओके. याच्यावरती प्रश्न विचारले जातात स्टेट बोर्डसाठी. आता तरी सध्या काही इतकं महत्त्वाचं नाही आहे हे, बट आपल्याला माहीत पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी घेतोय आपण. ठीक आहे. तर स्मेल्टिंगमध्ये काय करतो बघा, इट इज अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग इम्प्युअर मोल्टन मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर युझिंग सुटेबल फ्लक्स अँड रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, ऑक्सिजन. बघा, आता खाली रिॲक्शन दिलं त्याच्यातून तुम्हाला समजेल. ऑक्साईड ओर आहेत, याला जर कार्बनसोबत ट्रीट केलं किंवा कार्बन मोनॉक्साईडसोबत ट्रीट केलं तर काय होईल, हा कार्बन त्याच्यातल्या ऑक्सिजनला काढून घेईल आणि काय तयार करेल, कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड तयार करेल. ओके. मग अशा प्रकारे आपण काय करतो स्टुडंट, जेव्हा आपण ऑक्साईड्सला कार्बनसोबत, कार्बन म्हणजे कोळसा किंवा मग कार्बन मोनॉक्साईडसोबत जेव्हा ट्रीट करतो, तेव्हा काय होतं, त्याच्या ऑक्साईडचं कन्व्हर्जन क्रूड मेटलमध्ये होतं. CO किंवा CO2 गॅस बाहेर निघून जातो. ठीक आहे. आता नेमका फ्लक्स म्हणजे काय प्रकार आहे हा आपल्याला बघायचा आहे. व्हॉट इज फ्लक्स. तर फ्लक्स म्हणजे काय ते बघू बघा आपण आता. A chemical substance added to concentrated ore during smelting in order to remove the gangue to form easily fusible slag called as flux. रिॲक्शन बघितलं का लगेच समजेल तुम्हाला, काही विशेष नाही आहे. हे जे काही वरती आपण रिडक्शन बघितलं बघा, आता SnO2ला कार्बनसोबत ट्रीट केला, SN मेटल भेटला, क्रूड मेटल, CO गॅस बाहेर निघाला. Fe2O3ला CO सोबत ट्रीट केलं, Fe मेटल भेटला, क्रूड Fe मेटल, आणि CO2 गॅस बाहेर निघून गेला. ठीक आहे. मग अशा रिॲक्शनमध्ये ज्या काही इम्प्युरिटी शिल्लक असतात अजून थोड्याफार, मग त्या इम्प्युरिटीला पण काय केलं जातं, सेपरेट केलं जातं बाय ॲडिंग सुटेबल फ्लक्स.
आता फ्लक्स म्हणजे काय? अ केमिकल सबस्टन्स दॅट ॲडेड टू कॉन्सन्ट्रेटेड ओर ड्युरिंग स्मेल्टिंग. आता ही जी प्रोसेस आपण बघतोय ही रिडक्शन बघतोय, याला स्मेल्टिंग म्हणतो आपण. या स्मेल्टिंग प्रोसेसमध्येच जी काही इम्प्युरिटी तुमची शिल्लक असते त्या इम्प्युरिटीला बाहेर काढायसाठी जो काही केमिकल सबस्टन्स आपण ॲड करतो गँगला बाहेर काढण्यासाठी, त्या ओरमध्ये शिल्लक असलेल्या गँगला इम्प्युरिटीला बाहेर काढण्यासाठी जो काही सुटेबल सबस्टन्स आपण ॲड करतो त्याला काय म्हटलं आता? फ्लक्स म्हटलं आता. मग या फ्लक्सचं काम काय नेमकं? तर तो फ्लक्स काय करतो, त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटी असेल तिच्यासोबत मिक्स होऊन फ्युजिबल स्लॅग तयार करतो. फ्युजिबल म्हणजे मोल्टन स्लॅग तयार करतो, अनवॉन्टेड मटेरियल तयार करतो. पुढे रिॲक्शन दाखवतो तुम्हाला बघा, रिॲक्शनमध्ये कळेल. म्हणून खाली स्लॅगची डेफिनेशन पण दिली बघा. व्हॉट इज स्लॅग? अ स्लॅग इज अ वेस्ट प्रोडक्ट फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ फ्लक्स अँड गँग ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स बाय स्मेल्टिंग प्रोसेस. जे काही शिल्लक असलेली त्याच्यामध्ये असलेली इम्प्युरिटी आहे, जी काही अजून त्याच्यामध्ये बाकी आहे त्या रोस्टेड ओरमध्ये, तिला काढायसाठी स्मेल्टिंग करताना फ्लक्स ॲड केला जातो. फ्लक्स काय करतो? त्या इम्प्युरिटीसोबत मिक्स होतो आणि फ्युजिबल स्लॅग तयार करतो. फ्युजिबल म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये मिक्सचर तयार करतो तो त्या गँगसोबतचं. गँग म्हणजे इम्प्युरिटीसोबतचं. ठीक आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे, बट एक दोनदा तुम्ही व्यवस्थित मनापासून वाचलं तर समजेल. नोट्स चांगल्या आहेत, शॉर्टकटमध्ये एकदम तुम्हाला कळतील अशा आहेत. ठीक आहे, मग बघा खाली एक्झाम्पल दिलेलं आहे फ्लक्स म्हणजे काय नेमकं ते समजण्यासाठी. इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर सल्फाईड, कॉपर सल्फाईडला ह्या ओरला सेपरेट करताना काय केलं जातं? कॉपर पायराईटपासून सँड इज ॲडेड ॲज अ फ्लक्स. सँडचा फ्लक्स म्हणून वापर केला जातो का? बिकॉज इट कंबाईन्स विथ फेरस ऑक्साईड इम्प्युरिटी. त्या कॉपर पायराईटमध्ये Cu2S मध्ये जे काही आयरन ऑक्साईडची गँग असेल, इम्प्युरिटी असेल, तिला काढायसाठी हा ॲसिडिक फ्लक्स ॲड केला जातो. ही बेसिक गँग असते, तिला बाजूला करायसाठी काय केलं जातं? ॲसिडिक फ्लक्स ॲड केला जातो. मग तो जो काही फ्लक्स आहे तो ह्या गँगसोबत मिक्स होतो आणि फ्युजिबल स्लॅग तयार होते. फ्युजिबल म्हणजे लिक्विड फॉर्ममधली स्लॅग, मोल्टन स्लॅग तयार होते फेरस सिलिकेटची. ओके, मग बघा खाली दिलेलंच आहे आपल्याला, द सिलेक्शन ऑफ फ्लक्स डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ गँग प्रेझेंट इन अ ओर. तुमची ओर कोणती आहे, ठीक आहे, तुमचं गँग कुठल्या प्रकारात मोडतो, त्या गँगच्या प्रकारावरती तुम्ही फ्लक्सची निवड करता, फ्लक्स सिलेक्ट करता. मग जर तुमची गँग ॲसिडिक असेल तर बेसिक फ्लक्स तुम्ही निवडाल, आणि जर बेसिक गँग असेल तर ॲसिडिक फ्लक्स तुम्ही निवडता. ठीक आहे, मग बघा खाली तेच लिहिलं आहे, बेसिक फ्लक्स इज यूज टू रिमूव्ह ॲसिडिक गँग अँड ॲसिडिक फ्लक्स इज यूज टू रिमूव्ह बेसिक गँग. ओके, इम्प्युरिटी, गँग म्हणजे इम्प्युरिटी, बरोबर. हे दोघं एकत्र येतात, हा फ्लक्स त्या गँगसोबत मिक्स होतो आणि मोल्टन लिक्विड तयार करतो, अनवॉन्टेड मटेरियल तयार करतो, त्याला स्लॅग म्हटलं जातं. ठीक आहे, मग बघा याच्यावरती MCQ बनवले जातात बऱ्याच वेळा, की ह्या इम्प्युरिटीला काढायसाठी तुम्ही कुठला फ्लक्स वापराल दिलेल्यापैकी. तर मग ते ॲसिडिक फ्लक्स आणि बेसिक फ्लक्स हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं असतं. ठीक आहे, मग ह्या SiO2 समजा ॲसिडिक तुमची इम्प्युरिटी असेल, इथं दिलं आहे बघा, समजा तुमची इम्प्युरिटी रेती असेल, वाळू असेल, तर ती काय असते? ॲसिडिक असते. ॲसिडिक गँग जर असेल तर तुम्हाला बेसिक फ्लक्स ॲड करावा लागतो कॅल्शियम ऑक्साईडसारखा. मग तो काय होतो? ह्या ॲसिडिक गँगसोबत मिक्स होतो आणि फ्युजिबल स्लॅग तयार करतो कॅल्शियम सिलिकेटची. ठीक आहे, सिमिलरली जेव्हा तुमचं बेसिक गँग असेल, आयरन ऑक्साईडसारखी, फेरस ऑक्साईड म्हणतो आपण त्याला, तेव्हा ॲसिडिक फ्लक्स ॲड केला जातो. मग हा ॲसिडिक फ्लक्स याच्यासोबत कंबाईन होतो आणि मोल्टन लिक्विड तयार करतो, त्याला म्हटलं जातं फ्युजिबल स्लॅग फेरस सिलिकेटची. ओके, तर लक्षात घ्या फ्लक्स म्हणजे काय? तर जे काही इम्प्युरिटी शिल्लक असते तुमची ऑक्साईड्समध्ये, त्या इम्प्युरिटीला बाजूला काढायसाठी त्याच्यामध्ये या स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये हिटिंगच करतो आपण अशी. पण ते हिटिंग करता करता काय केलं तर त्याच्यामध्ये हे फ्लक्स ॲड करून जे काही राहिलेलं सोयीलं त्याच्यात इम्प्युरिटी असेल शिल्लक राहिलेली, तिला काढायसाठी आपण हा फ्लक्स सबस्टन्स ॲड करतो. हा फ्लक्स काय होतो? त्या इम्प्युरिटीसोबत कंबाईन होतो. मग त्याच्यासाठी निवड कशी केली जाते? तर गँग जी काही शिल्लक असेल, ती गँग समजा ॲसिडिक असेल तर बेसिक फ्लक्स टाकला जातो, समजा बेसिक गँग असेल तर ॲसिडिक फ्लक्स टाकला जातो. आपण एक एक्झाम्पलवरती बघितलं. ठीक आहे, आणि मग ते दोघं एकत्र येतात आणि सुरलेली जी काही इम्प्युरिटी असेल तुमची, ऑक्साईड्स असतील, ते त्या फ्लक्ससोबत कंबाईन होऊन फ्युजिबल स्लॅग तयार करतात, अनवॉन्टेड फ्युजिबल स्लॅग तयार करतात. ओके, आणि ती स्लॅग इझिली रिमुवेबल असते, ती लगेच बाजूला करता येते. ठीक आहे, अशा प्रकारे ही पहिली मेथड बघितली आपण, पायरोमेटॅलर्जी. त्याच्यानंतर दुसरी असते हायड्रोमेटॅलर्जी. हायड्रोमेटॅलर्जीमध्ये आपण लिक्विड स्टेटमधले ओर्स वापरतो. मोल्टन ओर्सला काय करतो? त्यांच्या ॲक्वियस सोल्युशनला रिड्यूस करतो, सुटेबल रिड्युसिंग एजंट ॲड करून सना. ओके, बघा इथं काय दिलं आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स बाय कन्वर्टिंग देअर ओर्स इंटू ॲक्वियस सोल्युशन्स. त्या ओरला ॲक्वियस सोल्युशनमध्ये कन्वर्ट केलं जातं
आणि मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, रिडक्शन ऑफ दिस सोल्युशन युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. त्याच्या ॲक्वियस सोल्युशनला रिड्यूस केलं जातं सुटेबल रिड्युसिंग एजंट वापरून. ओके. मग कोणाकोणासाठी ही मेथड वापरली जाते, हायड्रोमेटलर्जी, विशेष करून जे मेटल जास्त रिॲक्टिव्ह नसतात त्यांच्यासाठी. दिस मेथड इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर. ओके. गोल्ड आणि सिल्वर सारख्या लेस रिॲक्टिव्ह मेटल्सला सेपरेट करण्यासाठी स्मेल्टिंग वापरली जात नाही. त्यांना हिटिंग केलं तर ते लगेच वितळून जातील ना, इम्प्युरिटी काय आणि ओरिजिनल मेटल काय सगळं वितळून जातील. म्हणून त्याच्यासाठी हायड्रोमेटलर्जी वापरतात. त्यांचं ॲक्वियस सोल्युशन तयार केलं जातं आणि मग त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये सुटेबल रिड्युसिंग एजंट ॲड करून त्यांना त्यांच्या क्रूड मेटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, गोल्ड आणि सिल्वर सारख्या नॉन रिॲक्टिव्ह मेटल्सला किंवा लेस रिॲक्टिव्ह मेटल्सला. ओके स्टुडंट. त्यानंतर तिसरा प्रकार आता पडतो तो सगळ्यात महत्त्वाचा बघा, इलेक्ट्रोमेटलर्जी. इलेक्ट्रोमेटलर्जीचं थर्मोडायनामिक्स सोबतचं रिलेशनशिप बघायची आहे थ्रू इलिंगम डायग्राम. ओके. इलिंगम डायग्रामवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे महत्त्वाचा पार्ट आहे हा. तर इलेक्ट्रोमेटलर्जी म्हणजे काय, इन दिस मेथड दिस मेथड इज एम्प्लॉय फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स लाईक सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल जे असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला समजतं की ज्यांची इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी असते जास्त, त्यांना काय म्हणतो आपण, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल्स म्हणतो. मग अशा मेटल्सला प्युरिफाय करण्यासाठी, क्रूड मेटलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इलेक्ट्रोमेटलर्जी मेथड वापरली जाते. इन दिस मेथड द मेटॅलिक कंपाऊंड्स नॉट रिड्यूस बाय रेग्युलर रिड्युसिंग एजंट सच एज कार्बन मोनॉक्साईड, कार्बन, हायड्रोजन. म्हणजे रेग्युलर रिड्युसिंग एजंट वापरून इथे रिडक्शन केलं जात नाही. जे आता वरती आपण वापरलं पायरोमेटलर्जीमध्ये कार्बन मोनॉक्साईड वापरून आपण रिड्यूस करतो मेटल ऑक्साईड्सला त्यांच्या क्रूड मेटलमध्ये. तसं इथे नॉर्मल हे इलिमेंट वापरून आपल्याला रिड्यूस करता येत नाही, कार्बन किंवा हायड्रोजन किंवा कार्बन मोनॉक्साईड सारखे कंपाऊंड वापरून. तर इथं काय केलं जातं, इन दिस मेथड मेटॅलिक कंपाऊंड सच ॲज ऑक्साईड्स, हायड्रॉक्साईड्स, हलाइड्स आर इलेक्ट्रोलाइज्ड इन देअर फ्युज्ड स्टेट. इलेक्ट्रोलिसिस केलं जातं. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये तुम्ही गॅल्व्हॅनिक सेल शिकले असाल. एकीकडे एक इलेक्ट्रोड असतो, दुसरीकडे दुसरा इलेक्ट्रोड असतो. कॉपर इलेक्ट्रोड, झिंक इलेक्ट्रोड बघितलं ना, ॲनोड, झिंक ॲक्ट ॲज अ ॲनोड, कॉपर ॲक्ट ॲज अ कॅथोड. मग काय होतं, झिंककडून कॉपरकडे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, झिंककडून कॉपरकडे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, बरोबर, आणि इलेक्ट्रिसिटी अपोजिट डायरेक्शनला फ्लो होते. आणि कॅथोडवरती तुमचा जो काही ॲक्वियस सोल्युशनमधले Cu2+ आयन्स आहेत ते डिपॉझिट होतात. कॉपरचं रिडक्शन होतं, Cu2+ असतो सोल्युशनमध्ये, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये, सेकंड हाफ सेलमध्ये, कॅथोडमध्ये. त्याच्यावरती काय होतं, रिडक्शन होतं, Cu2+ आयन डिपॉझिट होतात कॉपर इलेक्ट्रोडवरती. आणि इकडे ह्या ॲनोड हाफमध्ये काय होतं, झिंक मेटल जो असतो, झिंक रॉड, त्याचं ऑक्सिडेशन होतं, तो झिंक 2+ आयन तयार करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो. ते 2 इलेक्ट्रॉन सर्किट थ्रू कुठे जातात, कॅथोडकडे जातात. Cu2+ आयन जे असतील सेकंड हाफमध्ये ते 2 इलेक्ट्रॉन घेतात, त्यांचं रिडक्शन होतं आणि कॉपर मेटल डिपॉझिट होतं, बरोबर. मग तशी इलेक्ट्रोमेटलर्जी मेथड वापरून काय केलं जातं, मेटलला प्युरिफाय केलं जातं ह्या इलेक्ट्रोमेटलर्जी मेथडमध्ये. ओके. इथं कार्बन, हायड्रोजन किंवा कार्बन मोनॉक्साईड वापरून रिडक्शन केलं जात नाही. इलेक्ट्रोमेटलर्जी थ्रू इथं काय केलं जातं, प्युरिफिकेशन केलं जातं मेटलचं. मग बघा आता पुढे बघायचं आपल्याला इलिंगम डायग्राम, थर्मोडायनामिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी. ह्या मेटलर्जीचं थर्मोडायनामिक ॲप्लिकेशन बघायचं आहे आपल्याला. बघा, आपल्याला एक इक्वेशन तर चांगल्यापैकी माहिती आहे, आपण थर्मोडायनामिक चॅप्टर शिकलेलं असाल. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी जेव्हा निगेटिव्ह असतो स्टुडंट, आपल्याला माहिती आहे, डेल्टा जी निगेटिव्ह असतो तेव्हा ती प्रोसेस कशी असते, दिस प्रोसेस इज स्पॉन्टॅनियस. जेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू निगेटिव्ह असते तेव्हा ती प्रोसेस कशी असते, स्पॉन्टॅनियस म्हणजे त्याचीच होते ती, त्याला काही तुम्हाला एक्सटर्नल फोर्स वगैरे काही अप्लाय करावं लागत नाही. जेव्हा डेल्टा जी निगेटिव्ह असतो तेव्हा प्रोसेस स्पॉन्टॅनियस असते. जेव्हा डेल्टा जी 0 असतो तेव्हा प्रोसेस इक्विलिब्रियममध्ये असते. आणि जेव्हा तुमचा डेल्टा जी पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस तुमची प्रोसेस कशी असते, नॉन स्पॉन्टॅनियस असते, म्हणजे लगेच होत नाही, इझिली होत नाही. म्हणून मग कंडिशन कुठली, मेटल ऑक्साईड किंवा मेटल ऑक्साईडला रिड्यूस करण्यासाठीची, डेल्टा जी कसा असला पाहिजे, तुमचा निगेटिव्ह असला पाहिजे. जर डेल्टा जी निगेटिव्ह असेल तर तुमचं ते रिडक्शन लवकर होतं. ठीक आहे. मग बघा, कन्सिडर द रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साईड बाय कार्बन. मेटल ऑक्साईडला कार्बनसोबत ट्रीट करून आपण काय करतो, मेटलमध्ये कन्वर्ट करतो, कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघतो. ठीक आहे. दिस रिडक्शन कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कॉम्पिटिशन बिटवीन मेटल अँड कार्बन टू कंबाईन विथ ऑक्सिजन, बरोबर. तर कार्बनसोबत ऑक्सिजन कंबाईन झाला ना मेटलमधला आणि कार्बन मोनॉक्साईड तयार झाला, बरोबर. मग जर कार्बन मोनॉक्साईड जास्त स्टेबल असेल तर तो ऑक्सिजन काय करेल, मेटल ऑक्साईडचा इझिली खेचून घेईल. बट जर कार्बन मोनॉक्साईडपेक्षा मेटल ऑक्साईड स्टेबल असेल
तर मेटल ऑक्साईड तर ऑक्सिजन कार्बनला देणार नाही आणि ते रिडक्शन इझिली होणार नाही. ठीक आहे. मग इन टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक्स द रिडक्शन ऑफ मेटल ऑकर्स इफ, रिडक्शन केव्हा होऊ शकतं थर्मोडायनामिक्सच्या भाषेमध्ये, जेव्हा डेल्टा जी हा निगेटिव्ह असेल. मोर निगेटिव्ह द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी ग्रेटर इज द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू कंबाईन विथ ऑक्सिजन. ओके. जेवढी तुमची डेल्टा जीची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असेल तेवढं तुमची टेंडन्सी काय असेल मेटलची ऑक्सिजनसोबत कॉम्बिनेशन करण्याची असेल. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ thermodynamics the reduction of metal occurs if delta G is negative. More negative the value of delta G, greater is the tendency of element to combine with oxygen. ओके. जेवढी जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू तेवढं काय असेल त्या एलिमेंटचं रिडक्शन व्हायची टेंडन्सी जास्त असेल, ऑक्सिडेशन व्हायची टेंडन्सी काय असेल जास्त असेल. ग्रेटर इज द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू कंबाईन विथ ऑक्सिजन, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होईल. दिस रिझल्ट्स can be plotted as a graph. Such a graph of delta G against temperature in Kelvin is called as Illingham diagram. ओके. मग इलिंगम डायग्रामचा सिग्निफिकन्स बघायचा आपल्याला. डायग्राम बघा पुढच्या स्लाईडवरती दिलेली आहे. याचं प्रिन्सिपल एकच आहे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर. जो वरचा मेटल असतो ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू कमी निगेटिव्ह असते, बरोबर, ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू कमी निगेटिव्ह असते एका सेम टेम्परेचरला. बघा समजा आपण हे टेम्परेचर घेतलं सेम, तर हा जो वरचा ॲल्युमिनियम आहे हा ॲल्युमिनियम आणि खालचा मॅग्नेशियम आहे. समजा मॅग्नेशियमला उचलून तुम्ही इथे टाकला ह्या मिक्सचरमध्ये ॲल्युमिनियमसोबत, तर या ठिकाणी काय होईल, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन होईल, फेवर होईल मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन, कारण त्याची डेल्टा जीची व्हॅल्यू काय कमी आहे. आणि ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू जास्त आहे त्याचं काय होईल, ही रिॲक्शन रिव्हर्स होऊन जाईल, म्हणजे त्याचं रिडक्शन होईल. ओके. ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू निगेटिव्ह त्याचं ऑक्सिडेशन फेवरेबल असेल, ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह त्याचं रिडक्शन फेवरेबल असेल. ओके. थोडं कन्फ्युजिंग आहे, बट एकच प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं की एका सेम टेम्परेचरला जर आपण कम्पेअर केलं दोन एक मेटल ऑक्साईडला किंवा त्यांच्या मेटल्सला, तर त्या ठिकाणी कंपॅरिझन काय सांगते आपल्याला, जो खाली असतो की नाही, ज्याची डेल्टा जीची व्हॅल्यू कमी असते, निगेटिव्ह असते, जास्त निगेटिव्ह असते, त्याचं ऑक्सिडेशन इझिली होतं. मग समजा तुम्ही त्याच्यापेक्षा वरच्यामध्ये जर तो मेटल ॲड केला वरच्या मेटलमध्ये, तर तो काय करतो, त्या वरच्याचं रिडक्शन करून टाकतो, वरच्याची रिॲक्शन रिव्हर्स होऊन जाईल, ऑक्साईडचं कन्व्हर्जन होईल मेटलमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये, आणि हा जो खालचा आहे याचं होऊन जातं ऑक्सिडेशन. ओके. म्हणजे हा जो खालचा आहे त्याला वरती ॲड केला म्हणजे तो ऑक्सिजनसोबत कंबाईन होऊन आणि ऑक्साईड तयार करेल. वरच्याचं काय होईल, रिॲक्शन, जो काही ऑक्साईड आहे तयार झालेला त्याचं रिडक्शन होईल मेटलमध्ये आणि ऑक्साईडमध्ये. ठीक आहे. तर साधं सोपं प्रिन्सिपल आहे याचं. बघा मग आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स दिलेला आहे. The positive slope of metal oxides shows their stability increases with increase in temperature. पॉझिटिव्ह स्लोप काय इंडिकेट करतो आपल्याला, द पॉझिटिव्ह स्लोप ऑफ मेटल ऑक्साईड शोज देअर स्टॅबिलिटीज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसं त्या ऑक्साईडची स्टॅबिलिटी काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे जसं जसं पुढे जाऊ आपण, टेम्परेचर खाली दिलं बघा एक्स ॲक्सिसला, तसं त्या मेटल ऑक्साईडची स्टॅबिलिटी वाढत जाते. ठीक आहे. द डिक्रीज इन देअर स्टॅबिलिटीज ड्यू टू इन्क्रीज इन डेल्टा G0 व्हॅल्यूज. डेल्टा G0ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह झाली, म्हणजे इथं 0 दिसतोय बघा तुम्हाला वाय ॲक्सिसला, तर 0च्या वरती जर गेला तुमचा तो ऑक्साईड, तो जो स्लोप आहे तो जर 0च्या वरती गेला तर त्या ठिकाणी त्या ऑक्साईडची स्टॅबिलिटी कमी होते आणि तिथं रिॲक्शन काय होऊन जाते, तुमची रिव्हर्स होऊन जाते. बरोबर. एक मिनिट बघा, थांबा जरा, बॅकमध्ये चालले गेलो आपण. काय सांगत होतो मी तुम्हाला, जर ह्या 0च्या वरती व्हॅल्यू गेली तुमची, डेल्टा जीची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह झाली तर ती रिॲक्शन तिथं थांबत नाही, होत नाही, पूर्ण होत नाही, वरती स्टॅबिलिटी कमी होते. हा जो ऑक्साईड तयार झाला ना, या ऑक्साईडचं पुन्हा काय होऊन जातं, रिडक्शन होऊन जातं. ठीक आहे. डेल्टा जी कसा असला पाहिजे, जास्तीत जास्त निगेटिव्ह असला पाहिजे असं सांगते आपल्याला इलिंगम डायग्राम. आणि डेल्टा जी जर पॉझिटिव्हमध्ये घुसला तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं रिव्हर्स रिॲक्शन होते, त्याचं ऑक्साईड फॉर्म होत नाही, झालेला ऑक्साईड पुन्हा काय होतं, रिड्यूस होतो मेटलमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. ओके. बघा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय सांगतो, द सडन चेंज इन ग्राफ शोज द चेंज इन फेज. मध्येच बघा आता काही काही ग्राफमध्ये काय झालं, सडन चेंज झालेला आहे. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजनचं मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन झालं बघा, आणि इथून सडन तुमचा ग्राफ काय झाला, वरती झाला बघा, पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाली इथे, एकदम स्लोप 0च्या जवळ गेला, 0च्या वरती गेला. मग हे काय इंडिकेट करतं, त्या ठिकाणी फेज चेंज झाली तुमची. ओके. म्हणजे गॅसेस फेजमधून लिक्विड फेज, लिक्विड फेजमधून गॅसेस फेजमध्ये किंवा सॉलिड फेजमधून गॅसेस फेजमध्ये फेज चेंज झाली, म्हणजे काय होतं, तुम्हाला या ग्राफमध्ये सडन चेंज बघायला भेटतो. त्यानंतर द निगेटिव्ह स्लोप ऑफ कार्बन मोनॉक्साईड शोज दॅट इट बिकम मोर स्टेबल विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. कार्बन मोनॉक्साईड बघा ग्राफमध्ये,
खालच्या साईडला त्याचा स्लोप दिसतोय आपल्याला जाताना, कार्बन प्लस 2 ऑक्सिजन. बघा स्लोप खाली जातोय, म्हणजेच जास्त निगेटिव्ह होते. त्याची व्हॅल्यू जी आहे डेल्टा जीची, ती व्हॅल्यू कशी होत चालली आहे, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर मोर निगेटिव्ह होत चालला आहे डेल्टा जी. सॉरी, हां बरोबर, मोर निगेटिव्ह होत चालला आहे. -200 -600 खाली जातोय ना, तो खाली जाते, त्याचा ग्राफ खाली जातोय, स्लोप खाली जातोय, म्हणजे काय त्याची स्टॅबिलिटी काय होते, वाढत चालली. मोर द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी, मोर स्टेबल इज द ऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा स्टेबल ऑक्साईड आहे. ओके, त्याच्या खाली येणारे जे ऑक्साईड्स आहेत त्यांना रिड्यूस करायचं काम तो करेल. त्याच्या खाली जर येत असेल, कार्बन मोनॉक्साईडच्या खाली जे जे ऑक्साईड्स आहेत त्यांना तो रिड्यूस करू शकतो इझिली. झिंक ऑक्साईडला इझिली रिड्यूस करेल, ॲल्युमिनियम ऑक्साईडला इझिली रिड्यूस करेल, मॅग्नेशियम ऑक्साईडला इझिली रिड्यूस करेल. पण त्याच्या वरचे जे आहेत त्यांना करू शकणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. द रिलेटिव्ह टेंडन्सी ऑफ द मेटल्स टू अंडरगो ऑक्सिडेशन इज इन ऑर्डर. ऑक्सिडेशन होण्याची जी टेंडन्सी आहे मेटलची, ती त्याची ऑर्डर दिली बघा. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, क्रोमियम, आयरन, Hg आणि Ag. जसं जसं तुमचं व्हॅल्यू वाढत गेली तसं ऑक्सिडेशन व्हायची टेंडन्सी कमी कमी होत गेली. डेल्टा जीची व्हॅल्यू जशी जशी तुमची पॉझिटिव्हमध्ये होत गेली बघा, -1100 होती मॅग्नेशियमची, नंतर ॲल्युमिनियमची 900, -900, झिंकची 600 आहे जवळपास. मग जसं जसं तुमची व्हॅल्यू कमी कमी निगेटिव्ह होत गेली तसं काय झालं, ऑक्सिडेशन व्हायची टेंडन्सी पण कमी कमी होत गेली. बघा इथे क्लिअर कट दिसतंय, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, क्रोमियम, आयरन, Hg, Ag. ओके, दिस इज ड्यू टू इन्क्रीज इन निगेटिव्ह फ्री एनर्जी चेंज ऑफ द ऑक्साईड. ओके, इन्क्रीज झाला ना निगेटिव्ह फ्री एनर्जी चेंजमध्ये, काय होत गेला, इन्क्रीज होत गेला तो निगेटिव्ह फ्री एनर्जी चेंज, म्हणजे वरती वरती घेत चालली गेली तुमची व्हॅल्यू, मायनस व्हॅल्यू कमी होत गेली, पॉझिटिव्हमध्ये तो कन्वर्ट होत गेला. म्हणून मग काय झालं तुमचं, त्याची ऑक्सिडायझिंग पॉवरसुद्धा काय होत गेली, ऑक्सिजनसोबत कॉम्बिनेशन व्हायची टेंडन्सीसुद्धा काय होत गेली, कमी होत गेली. ओके, तर काही नाही, आपल्याला एकच लक्षात ठेवायचं याच्यातून, जो वरचा मेटल आहे ना त्याची ऑक्सिडेशन पॉवर खालच्यापेक्षा कमी आहे, खालचा जो आहे त्याचा ऑक्सिडेशन व्हायची टेंडन्सी जास्त आहे. समजा बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी तसं पुन्हा एकदा सांगतो. हा जो Ag+O2 दिसतोय आपल्याला, याची जी काही डेल्टा जीची व्हॅल्यू आहे ती काय जास्त आहे कोणापेक्षा, ह्या Hg पेक्षा. मग समजा आपण या Hgला उचलून याच्यामध्ये टाकला, या मिक्सचरमध्ये, तर Hgचं काय होईल, Hg स्वतःचं ऑक्सिडेशन करून घेईल. त्याची काय आहे, त्याची डेल्टा जीची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह आहे. ओके, आणि वरचा जो आहे त्याचं काय होईल, त्याची रिॲक्शन रिव्हर्स होऊन जाईल, त्याचं रिडक्शन होईल, Ag2O चं कन्व्हर्जन होऊन जाईल Ag आणि O2 मध्ये, आणि तो जो ऑक्सिजन शिल्लक असेल तो कोण वापरेल, हा जो खालचा आहे मेटल Hg तो वापरेल, त्याचं ऑक्सिडेशन होईल. ठीक आहे, तर MCQसाठी थोड्याफार प्रमाणात त्याला डिटेलमध्ये स्टडी करा, जास्त काही डोकं लावायची गरज नाही. जास्त डोकं लावाल तर कन्फ्यूज व्हाल विनाकारण. MCQ आला तर येतो, नाही तर येत पण नाही, बट महत्त्वाचं आहे, येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे स्टुडंट मेटलर्जिकल ऑपरेशनमधली, रिफायनिंग ऑफ क्रूड मेटल्स. ह्या क्रूड मेटलची रिफायनिंग कशी केली जाते ते बघायचं आपल्याला. बघा शॉर्टकटमध्ये फटाफट घ्यायचं आहे, काही जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, आपल्याला डायग्रामवरून कळतं, म्हणून मी पुस्तकाचेच फोटो घेतलेत डायरेक्ट, कारण की डायग्राम काढत बसा आणि मग त्याच्यावरून एक्सप्लेन करा, इतका वेळ आपण किंवा इतका वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मी पुस्तकाचेच चांगले, मला जिथं थेरी पटली त्या पुस्तकाचे फोटो काढलेले आहेत चांगले, आणि त्याच्यातून तुम्हाला समजवतो आहे. ओके, स्टेट बोर्डसाठी हा पार्ट कामाचा नाही, बट कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं घेतला जातो आहे, कारण नवीन सिलेबसमध्ये हे नाहीच आहे, डायरेक्ट कट झालेलं आहे सगळं, आणि जो होतं थोडंफार पार्ट दिलेला तो पण सिलेबसमधून कट झाला आहे या करोनाच्या प्रॉब्लेममुळे. ठीक आहे, सिलेबस रिड्यूस झाला आहे, त्याच्यामध्ये ते रिड्यूस झालेलं आहे जे काही होतं थोडंफार ते सुद्धा. मग लास्ट स्टेप बघतो आपण. पहिली स्टेप कॉन्सन्ट्रेशन झाली काल, दुसरी स्टेप ऑक्सिडेशन झाली, ऑक्सिडेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर्स. ऑक्सिडेशन नंतर पुढे बघितलं आपण आता रिडक्शन ऑफ रोस्टेड ओर्स किंवा कॅल्सिनेटेड ओर्स, आणि आता लास्ट स्टेप बघतो आपण त्याच्यामध्ये रिफायनिंग ऑफ क्रूड मेटल्स. रिडक्शन झाल्यानंतर जो क्रूड मेटल तयार झाला त्याचं पुढे काय करायचं आपल्याला, रिफायनिंग करायचं आहे. रिफायनरी, पेट्रोकेमिकल रिफायनरीज आपल्याला माहिती आहेत, पेट्रोलला वगैरे जे काही क्रूड ऑइल येतं बाहेरून, त्या क्रूड ऑइलचं प्युरिफिकेशन केलं जातं त्या ठिकाणी. मग तिथे ते डिस्टिलरीजमध्ये ते पेट्रोल डिझेल वेगळं करून प्युरिफाय करून मग ते टँकरने आपल्या आपल्या प्रत्येकाच्या गावच्या पेट्रोल पंपवरती येतं ते. ठीक आहे, रिफायनरीजमधून मग तिथे रिफायनिंग केली जाते क्रूड ऑइलची. तसं हा क्रूड मेटलची रिफायनिंग केली जाईल. आता क्रूड मेटलची रिफायनिंग कशी केली जाते बघा. मग इंटरेस्टिंग मेथड आहेत एकदम, लगेच डायग्रामवरून कळतील अशा मेथड आहेत बघा. मग पहिली लिक्वेशन मेथड दिलेली आपल्याला, डेफिनेशन दिली वरती रिफायनिंगची. द प्युरिफिकेशन ऑफ क्रूड मेटल्स बाय रिमुव्हिंग मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज इज नोन ॲज रिफायनिंग ऑफ मेटल्स. ओके, लिक्वेशन प्रोसेस दिली आहे पहिली रिफायनिंग प्रोसेस. लिक्वेशनमध्ये काय केलं जातं बघा, आपल्याला बाजूला डायग्राम दिली त्याच्यातून कळतच असेल.
लिक्वेशनमध्ये काय केलं आता, स्लोपिंग हर्थ असतो असा, त्याच्यावरती तुमचा क्रूड मेटल टाकला जातो. त्याला खालून भट्टी असते, खूप जोरात हिटिंग करून, हाय टेम्परेचरला हिटिंग करून तुमचा जो मेटल असेल, प्युअर मेटल, तो काय होईल त्या ठिकाणी मेल्ट होईल. आणि त्याला मोल्टन फॉर्ममध्ये काय केला जातो, प्युरिफाईड मोल्टन फॉर्म त्याचा सेपरेट केला जातो. त्याला थंड केलं का काय होईल, तुमचा प्युअर मेटल तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आणि ज्या इम्प्युरिटीज असतील त्यांचा मेल्टिंग पॉईंट हाय असेल तर त्यावरतीच अडकतील, किंवा मग इम्प्युरिटीचा मेल्टिंग पॉईंट कमी असेल तर इम्प्युरिटी सेपरेट होतील आणि प्युअर मेटलवरतीच अटकून राहील, जास्त मेल्टिंग पॉईंट असेल तर. ओके. मग दिलं आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला, इन दिस प्रोसेस लो मेल्टिंग मेटल्स फॉर्म फ्युजिबल लिक्विड. जे लो मेल्टिंग मेटल्स आहेत त्यांच्यासाठी ही मेथड वापरली जाते, की ज्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो त्यांना ह्या अशा स्लोपिंग हर्थवरती ठेवून सणा फर्नेसमध्ये, फर्नेस म्हणजे भट्टी, काय केलं जातं, मेल्ट केलं जातं, फ्यूज केलं जातं, फ्युजिबल लिक्विड फॉर्म करतात ते, अँड फ्लोज डाऊन, खाली वाहून येतात खाली कंटेनरमध्ये. दिस मेथड इज एम्प्लॉय वेन इम्प्युरिटी हॅज हायर मेल्टिंग पॉईंट दॅन रिक्वायर्ड मेटल. म्हणजे इथं मेल्टिंग पॉईंटचा जो गॅप असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. प्युअर मेटल आणि इम्प्युरिटीच्या मेल्टिंग पॉईंटमध्ये जर गॅप असेल तर ही मेथड अप्लाय करून त्या क्रूड मेटलला प्युअर मेटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे. when the impurity has higher melting point than the required metal. ठीक आहे. the impure metal is placed on the sloping hearth. जो काही तुमचा क्रूड मेटल असेल इम्प्युअर मेटल, त्याला त्या स्लोपिंग हर्थवरती ठेवलं जातं. स्लोपिंग हर्थ म्हणजे स्लोप आहे, तिथे उतार आहे, बरोबर. आणि त्याच्यावरती ठेवलं रिव्हर्बेटरी फर्नेसमध्ये, की काय होतं, त्याला हिटिंग केलं इन अब्सेन्स ऑफ एअर स्लाइटली अबोव द मेल्टिंग पॉईंट ऑफ मेटल. द प्युअर मेटल फ्लोज डाऊन. प्युअर मेटल काय होतं, वितळतो आणि खाली कंटेनरमध्ये आपण त्याला गोळा करतो. ठीक आहे. द इम्प्युरिटीज आर लेफ्ट बिहाइंड. इम्प्युरिटी तिथेच राहतात, स्लोपिंग अर्थवरती तिथेच राहतात, त्या वजनदार असल्यामुळे त्या खाली येत नाहीत. ठीक आहे. द इम्प्युरिटीज लेफ्ट बिहाइंड, फॉर एक्झाम्पल मेटल्स लाईक बिश्मथ, टीन, लेड, मर्क्युरी आर सेपरेटेड फ्रॉम देअर क्रूड फॉर्म बाय लिक्वेशन मेथड. ओके. ही मेथड कुठल्या कुठल्या मेटलसाठी वापरली जाते, बिस्मथ, मर्क्युरीचा माहितीच, आपण लिक्विड फॉर्ममध्येच असतो ॲक्च्युली मर्क्युरी जो आहे तो. नंतर कोणते मेटल सांगितले आपल्याला, लेड सांगितलं आहे, टीन सांगितलं आहे. ठीक आहे. त्यांचे मेल्टिंग पॉईंट पण दिलेत बघा. आपल्याला काही इतकं लक्षात ठेवायची गरज नाही, आपल्याला प्रिन्सिपल फक्त लक्षात ठेवायचं की या मेथडमध्ये काय केलं जातं. द प्युअर टीन मेटल ऑप्टेन बाय दिस मेथड इज कॉल्ड एज पिग टीन. टीनचा जो प्रकार ह्या मेथडने प्युरिफाय केला जातो त्या टीनला काय म्हटलं जातं, पिग टीन म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्टुडंट, पुढची जी मेथड आहे ती बघू आपण रिफायनिंगची. पोलिंग मेथड आहे बघा. पोलिंग मेथडमध्ये काय केलं जातं, दिस मेथड इज जनरली एम्प्लॉय फॉर द प्युरिफिकेशन ऑफ कॉपर ऑर टीन विच कंटेन ऑक्साईड इम्प्युरिटीज. कोणाच्या प्युरिफिकेशनसाठी वापरतात पोलिंग मेथड, कॉपर आणि टीनच्या, ज्याच्यामध्ये ऑक्साईड इम्प्युरिटी प्रेझेंट असतील, म्हणजे त्याचाच ऑक्साईड शिल्लक असेल, किंवा टीन असेल तर टीनचाच ऑक्साईड त्याच्यामध्ये शिल्लक असेल, टीन ऑक्साईड. तर मग तशा ऑक्साईड इम्प्युरिटीला बाजूला करायसाठी ही मेथड वापरतात. याच्यामध्ये काय केलं जातं, द इम्प्युअर मेटल इज मेल्टेड अँड स्टर्ड विथ ग्रीन लॉग्स ऑफ वूड. झाडाच्या ज्या फांद्या असतात, हिरव्या झाडाच्या फांद्या, ग्रीन लॉग्स म्हणतो आपण त्यांना, त्याच्याने काय केलं जातं, त्या मोल्टन मेटलला स्टर केलं जातं. मग जो काही ऑक्साईड इम्प्युरिटी असतील त्या झाडाच्या फांद्या म्हणजे काय आपल्याला माहिती, कार्बन येतो. मग त्या कार्बन जो असेल त्या लॉग्समधला तो त्या ऑक्सिजनसोबत कंबाईन होईल त्या इम्प्युरिटीमधल्या, आणि त्या ऑक्सिजनला काय करेल, सेपरेट करेल, ऑक्साईड बाहेर निघतील. ओके. द हीट ऑफ मोल्टन मेटल मेक्स द ग्रीन लॉग्स लिबरेट हायड्रोकार्बन गॅसेस विच इन टर्न रिड्यूस द मेटल ऑक्साईड इंटू मेटल. बरं, हायड्रोकार्बन गॅसेस बाहेर निघतात, त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटी असतील, ऑक्सिजन असेल, त्या ग्रीन लॉग्सच्या थ्रू काय होतं, ते ॲज अ हायड्रोकार्बन गॅसेस बनून त्या इम्प्युरिटी बाहेर निघून जातात, ऑक्साईड इम्प्युरिटी. ओके. मग याच्यासाठी एक्झाम्पल पण दिले बघा. मोल्टन इम्प्युअर कॉपर कंटेन्स 98% प्युरिटी. जो काही मोल्टन कॉपर आपल्याला भेटला रिडक्शन करून, त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन किती असतं, त्याचं फक्त किती प्युरिटी असते त्याची, 98% प्युअर झालेला असतो तो तिसऱ्या स्टेपपर्यंत. मग उरलेल्या 2% जी इम्प्युरिटी आहे ना, ती काढली जाते ह्या मेथडने, पोलिंग मेथड म्हटली जाते याला. इट बिकम्स 99.5% प्युअर आफ्टर पोलिंग प्रोसेस. म्हणजे त्याला 99.5% प्युरिफाय केलं जातं पोलिंग प्रोसेस करून. ओके. त्यानंतर पुढे बघा, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. ही तर सोपी मेथड आहे सगळ्यात. जे काही ऑर्नामेंट्स भेटतात, दागिने भेटतात स्वस्तामध्ये, 200 रुपये 300 रुपये, 1 ग्रॅम 2 ग्रॅम, ते ह्याच प्रकारे बनवलेले असतात. ठीक आहे. ॲनोड आणि कॅथोड, तुमचं एखादा दुसरा मेटल असतो त्याच्यावरती थर चढवला जातो, जे काही महाग मेटल आहेत त्यांचा सोन्याचा लेअर चढवला जातो त्याच्यावरती. ठीक आहे. आणि मग तसे जे दागिने असतात ते स्वस्त भेटतात. मग काय करतात त्याच्यामध्ये नेमकं बघा, इम्प्युअर मेटल्स आर रिफाइंड इन इलेक्ट्रोलायटिक बाथ. द रॉड्स ऑफ इम्प्युअर मेटल आर युज्ड ॲज ॲनोड. जो काही इम्प्युअर मेटल असेल त्याला ॲनोड म्हणून यूज केला जातो.
and thin sheets of pure metal used as cathode. During electrolysis, metal of anode dissolves in solution while the same amount of pure metal deposits on the cathode. काय होतं, इम्प्युअर मेटल वितळतो, इम्प्युअर मेटल आयन फॉर्म करतो, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये जातो, आयन इलेक्ट्रॉन देतो, ते इलेक्ट्रॉन कॅथोडकडे जातात. कॅथोड काय करतो, त्याच्यातलं ओरिजिनल जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल त्याच्यातलं प्युअर मेटलला स्वतःकडे खेचून घेतो आणि त्याच्यावरती कॅथोडवरती तो प्युअर मेटल तुमचा काय होतो, जमा होतो, रिड्यूस होतो. ठीक आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं असेल बघा, द इम्प्युरिटीज लाईक मोर रिॲक्टिव्ह मेटल्स डिझॉल्व इन सोल्युशन, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आर इनसोल्युबल, दे फॉर्म ॲनोड मड ॲट द बॉटम. जे काही इम्प्युरिटी असतील त्या खाली सेटल डाऊन होतात. डायग्राममध्ये दिलेलं आहे आपल्याला बघा, खाली ब्लॅक कलरमध्ये ॲनोड मड दिलेलं आहे बघा. ॲनोडवरती ज्या काही इम्प्युरिटी असतील त्या खाली सेटल डाऊन होतील. प्युअर जो मेटल असेल तो इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये डिझॉल्व होईल आणि तो कोणावरती जमा होईल, नंतर कॅथोडवरती जमा होईल. ठीक आहे. कोणत्या कोणत्या मेटलसाठी मेथड वापरतात, कॉपर, सिल्वर, निकेल, ॲल्युमिनियम, झिंक आर रिफाईन्ड बाय दिस मेथड, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. ठीक आहे. झोन रिफायनिंग आहे बघा. त्यानंतर झोन रिफायनिंग काय आहे, तर हीटर असतो, म्हणजे काय असतं नेमकं बघा, इथे डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, हा हीटर आहे तुमचा, बरोबर, दोन्ही साईडला हीटर आहे आणि इथून तुमचा हा रॉड आहे, मेटल रॉड. त्या मेटल रॉडला काय केलं जातं, फिरवलं जातं. मेटल रॉडला काय केलं जातं, त्या हीटरच्या खालून पास केलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या खाली येणारा जेवढा भाग असेल, त्या हीटरच्या मध्यभागी येणारा जो भाग असेल तो वितळतो, कारण टेम्परेचर खूप जास्त हाय असतं. मग तो वितळतो. जसं जसं तुम्ही पट्टी पुढे सरकवत जाल तसं त्या इम्प्युरिटी काय होत जातील, पुढे पुढे सरकत जातात आणि त्या एका एंडला आणून आपण सोडून देतो आणि त्या तो तुकडा तुम्ही तोडून टाकला म्हणजे इम्प्युअर मेटल तुमचा सेपरेट होतो. बघा नेमकं काय होतं सांगतो मी तुम्हाला. ही जी डायग्राम दिसते आपल्याला या ठिकाणी बघा, ही डायग्राम बघायची आपल्याला. या डायग्राममध्ये काय झालं, या हीटरच्या मधून तुमचा मेटल रॉड काय केला जातो, राईट टू लेफ्ट असं फिरवला जातो किंवा लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं फिरवून फिरून काय केलं जातं, तुमच्या ज्या इम्प्युरिटी असतात ना त्या एका कोपऱ्यात नेल्या जातात. जसे राईट साईडला दिसते बघा, कोपऱ्यामध्ये इम्प्युअर सिलिकॉन जमा झाला आहे. तुम्ही जसं फिरवता तसा तेवढा भाग वितळत जातो. त्या हीटरच्या मध्ये जेवढा भाग येईल तेवढा वितळत जाईल. ब्लू कलर दाखवला आहे बघा त्याच्यात. आणि त्याला जसं जसं पुढे सरकवत जातो तशा तशा त्या इम्प्युरिटी पुढे 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 सरकत जातात आणि प्युअर मेटल फक्त तुमचा शिल्लक राहतो. बघा, अल्ट्रा प्युअर मेटल्स अँड नॉन मेटल्स आर ऑप्टेन बाय झोन रिफायनिंग प्रोसेस. म्हणजे एकदम प्युरिफाईड मेटल ह्या मेथडने बनवले जातात, अल्ट्रा प्युअर. ओके. It is also called as fractional crystallization method because this method is based on the principle that when impure metal is melted, allowed to solidify, the impurities move away from the solid region and prefer the distributed in the molten region. ज्या इम्प्युरिटी असतात त्या वितळलेल्या भागातच पुढे पुढे सरकत जातात आणि जो तुमचा प्युअर मेटल असेल तोच थंड होतो, तो लगेच सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. बट ज्या इम्प्युरिटी असतात त्या कोणामध्ये राहणं पसंत करतात, तर मोल्टन लिक्विड जे असेल त्याच्यासोबत त्या पुढे 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 सरकत जातात आणि दुसऱ्या एंडला जमा होतात. ठीक आहे. आणि मग त्या जमा झाल्या एका कोपऱ्यावरती की तेवढा भाग तोडून टाकला की आपल्याला जो रॉड भेटतो शिल्लक तो काय असतो, फक्त प्युअर मेटलचा असतो. कारण त्या इम्प्युरिटी काय असतात, सोल्युबल असतात कोणामध्ये, मोल्टन लिक्विडमध्ये, दॅन इन सॉलिड. हेन्स दे मूव्ह टुवर्ड्स द मोल्टन रिजन. ॲज द हिटिंग युनिट्स इज मूव्ह टू अदर एंड ऑफ रॉड, द इम्प्युरिटीज ऑल्सो मूव्ह टू द सेम एंड. दिस प्रोसेस इज रिपीटेड सेव्हरल टाइम्स अंटिल प्युरिटी ऑफ 99.999 इज अचीव. जोपर्यंत तुम्हाला अल्ट्रा प्युअर मेटल भेटत नाही तोपर्यंत ह्या रॉडला असंच तुम्ही पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करत राहता, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ओके. आणि मग आपल्याला अल्ट्रा प्युअर मेटल ह्या मेथडने भेटतो. मग कुठले कुठले इलिमेंट किंवा कुठले कुठले इलिमेंट याच्यानेच प्युरिफाय केले जातात, तर जर्मेनियम, सिलिकॉन, गॅलियम ज्यांचा आपण सेमी कंडक्टर म्हणून यूज करतो त्यांच्या प्युरिफिकेशनसाठी ही मेथड वापरली जाते. कुठली, झोन रिफायनिंग मेथड. ओके स्टुडंट. बघा लास्ट पॉईंट बाकी आता आपला वेपर फेज रिफायनिंग बाकी आहे. वेपर फेज रिफायनिंगमध्ये काय केलं, सोपं आहे. तुमचा जो मेटल असेल त्याला त्याच्या गॅसेस फेजमध्ये कन्वर्ट केला जातो. गॅसेस फेजमध्ये कन्वर्ट केला जातो. गॅसेस फेजमध्ये कन्वर्ट करताना फक्त प्युअर मेटल जो असतो ना तोच गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्ट होतो. ज्या इम्प्युरिटी असतील त्या तुमच्या बाकी राहतात. बघा वाचल्यावर कळेल आपल्याला, सोपं आहे, काही कठीण नाही आहे. बघा, इन दिस मेथड मेटल इज कन्वर्टेड टू व्होलाटाईल कंपाऊंड अँड कलेक्टेड. म्हणजे जसं आता इथे केलं आहे बघा खाली, मॉन्ड प्रोसेसमध्ये काय करतात, निकेलला त्याच्या कार्बोनिल सोबत ट्रीट करून, कार्बन मोनॉक्साईड सोबत ट्रीट करून निकेल कार्बोनिल टेट्राकार्बोनिल, निकेल टेट्राकार्बोनिल हा व्होलाटाईल कंपाऊंड तयार केला जातो. बरोबर. व्होलाटाईल कंपाऊंड तयार केला म्हणजे काय असेल, प्युअर निकेलच तिथे रिॲक्ट होईल ना. ज्या इम्प्युरिटी असतील त्या रिॲक्ट होतील का कार्बन मोनॉक्साईड सोबत, नाही. मग तो व्होलाटाईल कंपाऊंड काय आहे, त्याला नंतर तुम्ही निकेल कार्बोनिल हिटेड ॲट हायर टेम्परेचर देन कॉम्प्लेक्स डिकम्पोजेस टू गिव्ह प्युअर मेटल. त्याला जर तुम्ही हिटिंग केली तो काही कॉम्प्लेक्स तयार झाला,
त्याला जर अजून हिटिंग केली तुम्ही अजून जास्त टेम्परेचरला, की काय होतं, त्याच्यातला कार्बन मोनॉक्साईड निघून जातो आणि प्युअर निकेल मेटल तुम्हाला भेटतो. बघा दिलेलंच आहे, इन दिस प्रोसेस निकेल इज हिटेड इन द स्ट्रीम ऑफ कार्बन मोनॉक्साईड टू फॉर्म निकेल टेट्राकार्बोनिल विच इज हायली व्होलाटाईल. द निकेल कार्बोनिल कॉम्प्लेक्स इज हिटेड ॲट हायर टेम्परेचर. द कॉम्प्लेक्स डिकम्पोजेस टू गिव्ह मेटल अँड CO गॅस. या वेपर फेज रिफायनिंगमध्ये तुमच्या मेटलला त्याच्या व्होलाटाईल कंपाऊंडमध्ये कन्वर्ट केलं जातं. जो प्युअर मेटल असेल तोच व्होलाटाईल कंपाऊंड तयार करेल. इम्प्युरिटीज ज्या असतील त्या असा व्होलाटाईल कंपाऊंड तयार करणार नाहीत, त्या तिथेच बाहेर पडून जातील पहिल्या स्टेपमध्ये. नंतर मग तुम्ही या व्होलाटाईल कंपाऊंडला अजून जास्त हिटिंग केली हाय टेम्परेचरला, काय होतं, कार्बन मोनॉक्साईड पुन्हा सेपरेट होऊन जातो आणि तुम्हाला प्युअर मेटल भेटतो. त्याच्यानंतर वेपर फेज रिफायनिंगमध्ये सेकंड मेथड दिली बघा आपल्याला, 1 आर्केल मेथड फॉर रिफायनिंग ऑफ झिर्कोनियम अँड टिटॅनियम. ह्या मेथड लक्षात ठेवा बरं का. मॉन्ड प्रोसेस कोणाच्या प्युरिफिकेशनसाठी वापरली जाते, निकेलच्या. निकेल टेट्राकार्बोनिल तयार होतो. निकेल टेट्राकार्बोनिलला अजून हाय टेम्परेचरला हिटिंग केली का कार्बन मोनॉक्साईड निघून जातो आणि निकेल भेटतो. आणि जी 1 आर्केल प्रोसेस आहे ती झिर्कोनियम आणि टिटॅनियमसाठी वापरली जाते. मग याच्यात काय करतात, त्या झिर्कोनियमला, इम्प्युअर झिर्कोनियमला आयोडीनसोबत ट्रीट केलं जातं. व्होलाटाईल कंपाऊंड तयार होतो, वेपर तयार होतात झिर्कोनियम टेट्राआयोडाईडच्या. त्या झिर्कोनियम टेट्राआयोडाईडला पुन्हा डिकम्पोज केलं 1800 केल्विनला का काय तयार होतो, प्युअर झिर्कोनियम भेटतो आणि I2 पुन्हा बाहेर होऊन जातो, पुन्हा बाहेर निघून जातो. सेम वरती जे केलं तेच खाली केलं पुन्हा एकदा. ठीक आहे. इम्प्युअर झिर्कोनियमला आयोडीनसोबत हिटिंग केलं का झिर्कोनियम आयोडाईड तयार होईल वेपर फेज. आणि त्या वेपर फेजला अजून जास्त हिटिंग केली टंगस्टन फिलामेंट यूज करून 1800 केल्विनला का प्युअर मेटल डिपॉझिट होतो आणि जो काही आयोडीन असेल तो सेपरेट होतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे 1 आर्केल मेथड झिर्कोनियम टिटॅनियमसाठी आहे, मॉन्ड प्रोसेस निकेलसाठी. ओके. तर अशा प्रकारे आपण ह्या 4 मेथड आता संपवल्या. मेटलर्जीचा पार्ट संपवला आपण बऱ्यापैकी. अजून काही असेल तर तुम्ही अभ्यास करा, जर काही कुठे अडलं तर मला कधीही विचारू शकता. आणि उद्याच्या दिवशी आपण ॲब्लॉक एलिमेंट्स घेऊ. ॲब्लॉक एलिमेंट्स 1 किंवा 2 लेक्चरमध्ये आता होऊन जाईल. छोटासा पार्ट आहे, काही जास्त घ्यायचं नाही आहे. कॉम्पिटेटिव्हसाठी सुद्धा काही इतके त्याच्यावरती प्रश्न दिसत नाहीत, पण एक जनरल माहिती आपल्याला पाहिजे त्याच्याबद्दल. आणि साधेच प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती, विचारले त्या ब्लॉकवरती, कारण खूप हायर एलिमेंट्स आहेत ते. पण मग आपल्याला डिटेल स्टडी थोडाफार बघावा लागेल, कारण MCQ कसे कुठून कसे विचारले जातात त्याचा नेम नसतो. ओके. तर मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता राहिलेला पार्ट जो आहे तो बघू. ठीक आहे. थांबायचं. काही अडचणी असतील तर विचारू शकता आणि व्हिडिओ सगळे बघा व्यवस्थित. काही असेल नाही कळलं तर मला विचारा. ठीक आहे. थांबायचं. उद्याच्या दिवशी पुढच्या पार्टवरचा व्हिडिओ भेटेल तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू.